स्वारगेट बलात्कार प्रकरणानं पुणे हादरलेलं असतानाच पुण्यातीलच दुसरी घटना समोर आली आहे। आयटी कंपनीतून कॅबनं घरी परतणाऱ्या महिलेला वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलंय। कॅब चालकानं टॅक्सीमध्ये महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्यानंतर या महिलेनं चालू कॅबमधून उडी मारली। 2 किलोमीटर ती महिला धावत गेली, पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर या आरोपीला पोलिसांनी गजाआड केलंय। मात्र या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय तो महिला सुरक्षिततेचा आणि याच संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया। स्वारगेट बलात्कार प्रकरणानं राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच पुण्यातल्या दुसऱ्या एका प्रकाराला वाचा फुटली। कल्याणी नगर परिसरात आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला कॅबमधून घरी परतताना अवमानकारक प्रसंगाला तोंड द्यावं लागले। या कृत्यामुळे भेदरलेल्या महिलेनं थेट कॅबमधून उडी मारून 2 किलोमीटर धावत जाऊन खडकी पोलीस स्टेशन गाठले। नेमका काय घडला प्रकार? अभियंत्या असलेल्या महिलेनं घरी परतण्यासाठी कॅब बुक केली। कल्याणी नगरमधून संध्याकाळी 7:30च्या सुमारास कॅब निघाली। प्रवासात कॅब चालकानं विकृत चाळे करण्यास सुरुवात केली। रिव्हरव्ह्यू मिररमध्ये पाहत कॅब चालकानं केलं हस्तमैथून। घाबरलेल्या महिलेनं हे कृत्य पाहून कॅबमधून मारली उडी। महिलेनं 2 किलोमीटर धावत गाठलं खडकी पोलीस ठाणं। आरोपी कॅब चालक रस्त्यात कॅब सोडून पळून गेला। कॅब बुकिंगचा तपशील आणि गाडी क्रमांकावरून पोलिसांनी केलं गजाआड। सध्या ही कॅब पोलीस स्टेशनच्या परिसरात आहे। 20 वर्षीय कॅब चालक सुमित कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीचं नाव सुमित कुमार असं असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे। काही दिवसांपूर्वीच मुंबईतून पिंपरी चिंचवडमध्ये स्थलांतरित झाल्याची माहिती आहे। पुण्यातल्या स्वारगेट डेपोमध्ये बलात्काराची घटना ताजी असताना त्या अगोदरच 21 तारखेला कल्याणी नगरमध्ये एका कॅबमध्ये सुद्धा असा प्रकार घडलेला आहे आणि एका आयटी इंजिनियर मुलीसोबत हा सगळा प्रकार घडल्याचा आपल्याला पाहायला मिळते। 21 तारखेला कल्याणी नगरमधल्या एका आयटी इंजिनियरने ही कॅब जी आहे ती बुक केलेली होती एका ऑनलाईन ॲपवरून आणि त्या ॲपवरून ती आपल्या पिंपळे सौदागर इकडे निघालेली होती। त्यानंतर या कॅबचा जो चालक आहे सुमित कुमार जो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे त्याने वेगवेगळे हातवारे करायला सुरुवात केली आणि गाडीमध्ये त्या महिलेच्या समोरच अश्लील कृत्य करत होता आणि त्यामुळे ती महिला घाबरली आणि ती महिला गाडीतून उतरली आणि तिने पळ काढत खडकी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या खडकी पोलीस स्टेशनमध्ये तिने तक्रार दाखल केली। खरं तर कॅबमधून महिला उतरल्यानंतर सुद्धा हा सुमित कुमार नावाचा जो ड्रायव्हर आहे तो पुढे एका पॉइंटवर आला आणि त्याने गाडी आडवी केली। त्यानंतर सुद्धा ही महिला पळत आल्यामुळे वाचली। अशा प्रकारे महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुद्धा गंभीर आहे आणि खासगी वाहतूक व्यवस्थेमध्ये सुद्धा गंभीर आहे। स्वारगेट पाठोपाठ ही घटना समोर आल्यानंतर या प्रकरणाबाबत संताप व्यक्त होतोय। राजकीय नेत्यांनीही या प्रकरणात पोलीस यंत्रणा आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत। पुन्हा तर आता इतका मुलींच्या संदर्भात असुरक्षित झालाय। दरवर्षी किमान 2 डझन मुली आत्महत्या करतात पुण्यात। अनेक आपण पाहतो रोज घटना वाचतो। पुन्हा सगळ्याधिक शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे आपण हे आता विश्लेषणाला लावून उपयोग नाही। या सगळ्यामध्ये राज्यामध्येच जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे। स्वच्छता सुरक्षा हे 2 बाबी ज्या आहेत या बसस्टँड आणि सार्वजनिक ठिकाणाच्या माध्यमातून त्या दोन्ही गोष्टी जोपासल्या गेल्या पाहिजे ही जबाबदारी शासनाची असते। कोणी पब्लिक प्लेसला जाऊन अशा प्रकारे काही कोणते कृत्य करायला त्याचं धाडस होत नव्हतं। मात्र आता पब्लिक प्लेसलाच यांनी स्वतःचा अड्डा बनवला आहे। यावरून महाराष्ट्राचा गृह विभागाचा कारभार किती ढेपाळला आहे हे आपल्या लक्षात येईल। स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या आधी एक दिवस हा प्रकार घडला। स्वारगेटच्या घटनेच्या निमित्तानं या घटनेला तोंड फुटलंय। पुण्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर आहे हे या घटनेनं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।